अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माझा ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथपादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन चक्राङ्कृतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. आज चंपाषष्ठी आहे. मल्हारी मार्तंडचं षड्रोज म्हणजे रात्रोत्सव जो असतो 6 रात्रींचा, त्या उत्सवाची आज समाप्ती आहे. त्याला आणि म्हाळसा
माईला वंदन करूया. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया. आणि आज 5व्या 6व्या ओवीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काल आपण 5वी ओवी थोडी पाहिलेली होती. आज सुमिताताई शिवशक्तीमधली एक ओवी सांगणार आहेत, कारण आपलं ते पुन्हा मध्यंतरीच्या काळात राहून गेलं. थोडीशी उजळणी झाली म्हणजे बरं. आणि कालची जी ओवी झाली आहे ती ज्यांना समजली असेल त्यांनी थोडक्यात तिचाही आढावा घ्यायला कोणी हरकत नाही. बोला. जय श्रीकृष्ण ताई. हां, जय श्रीकृष्ण. पहिल्या प्रकरणातली शिवशक्ती समावेशन मधली 43वी ओवी. राती आणि दिवो पातरी सूर्याचा ठावो, तैसी आपुला साची व्हावो दोघेही जिये. राती आणि दिवो पातरी सूर्याचा ठावो, तैसी आपुला साची व्हावो दोघेही जिये. शक्तीच्या रूपाने शिव प्रगट होतो व त्याचा अद्वैती खेळ रंगतो. पण हे कुठपर्यंत होतं? जोपर्यंत परमात्म्याचा अनुभव म्हणजे ज्ञान होत नाही तोपर्यंत. जसे दिवस आणि रात्र हे द्वैत सूर्यावरच अवलंबून असतो. जसा सूर्यप्रकाशाचा स्वीकार केला की रात्र व दिवस या भेद राहतच नाही, तसे परमात्म्याचे ज्ञान झाले किंवा शिवशक्तीचे वेगळे अस्तित्वच राहत नाही. जय श्रीकृष्ण. छान छान, सुंदर. बरोबर आहे का ताई? हो, छान सांगितलं, सुंदर. त्या दोघांचा 5वी सांगते. हा, सांगा सांगा. 5वी. आगी पोतासाचे निमिसे आपण पे जाळिले जैसे, ज्ञाना ज्ञान नाशे तैसे जाहले. अग्नी कापराच्या निमित्ताने, इथं पोता म्हणजे कापूर घेतले बरं का. हो हो हो, बरोबर आहे. हो, कापूर घेतलाय. अग्नी कापराच्या निमित्ताने स्वतःला जाळून घेतो, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचेही तसे झालेले असते. पोतास म्हणजे कापूर. कापराला अग्नी लागला तर तो कापराला तर जाळतो, पण स्वतःही तो जाळून घेतो, म्हणजे ते दोन्हीही बरोबर समाप्त होतात. असे श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातून सांगतात. कापुराच्या वाती उजळली ज्योती, काही समाप्ती झाली जैती. तर ते कापराच्या ठिकाणी अज्ञान घ्यावे आणि अग्नीच्या ठिकाणी ज्ञान घ्यावे. कापूर नाहीसा झाला की जशी ज्योती नाहीशी होते, तर ते ज्ञानाने अज्ञान घालविले, त्याबरोबर ते आपणही संपले. म्हणून जगात काय नाही तर ब्रह्मज्ञान नाही. कारण ज्याला ब्रह्मज्ञान झाले आहे त्याचे ज्ञान राहत नाही, बाकीच्यांना तर ब्रह्मज्ञानच झालेले नाही. म्हणून जगात ब्रह्मज्ञान नाही. चार गोष्ट तैसे झाले म्हणजे कापराला अग्नी लागून जी स्थिती होते तसे याचे होते. हीच गोष्ट आणखी अन्य प्रकारांनी सांगतात. छान, चांगलं सांगितलं ते. आता 5वी ह्याच्यातले दूध महाराजांच्या. हो हो, नाही, छानच, ते चांगलं सांगतात, व्यवस्थित आहे. चांगले. हो हो. आता आपण 6वी. हा पोत हो 6वी करायची सुरू. याच्यातले गिरवाणचं घेतलं होतं का मला ते आठवत नाही, आणि अभंग तेवढा घेऊयात. आता इथं फक्त मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकानं थोडंसं त्या पोतसचा अर्थ वेगवेगळा घेतलेला आहे. काल मी म्हटलं होतं की पोतस म्हणजे जसं कापूर हा अर्थ घेतलेला आहे, तसा पोतस म्हणजे काकडा. काल मी बोलले होते की काकड आरतीच्या वेळेला जो विशिष्ट एक वस्त्राचे 2 तुकडे करून त्याला असा पीळ देऊन जे बनवलं जातं त्यालाही पोतस म्हणजे पोतापासून किंवा वस्त्रापासून बनवलेला. आणि मग त्याची तशीच अवस्था. हां, असं गुंडाळून बरोबर एकाडेक एक ते छान पीळ दिला असतो त्याला छान, तर त्याला पोतस असं म्हणतात. उदाहरणं फक्त ज्ञानदेव आपल्याला एवढ्यासाठी देत आहेत की ज्ञान आणि अज्ञानाचं स्वरूप कसं आहे. ज्ञान आणि अज्ञान हे प्रकरण आता आपलं चाललेलं आहे. मागच्या वेळेला वाचेचं ऋण किंवा ते याच्यातून कसं आपल्याला स्पष्ट करून दिलं होतं. आता हे ज्ञान आणि अज्ञानाचं आपण पाहत आहे की ज्ञानाचा सुद्धा कसा नाश होतो, तर त्या पोथाबरोबर म्हणजे
काकड्याबरोबर किंवा कापराबरोबर. अग्नी लागला की कापूर तर जळून जातोच, पण तो स्वतःसुद्धा म्हणजे तो अग्नीसुद्धा तिथे जळून जातो. तशीच अवस्था ज्ञान आणि अज्ञानाची, की अज्ञानाचा संपवण्याच्या नादात किंवा अज्ञान नष्ट करण्याच्या नादात त्याच्याबरोबर ज्ञानसुद्धा संपून जातं. आणि खरं जे ज्ञान आहे, आत्ता जे त्यांनी धूत महाराजांनी शेवटी सांगितलं की आत्मज्ञान किंवा बोध जो आहे तो मात्र फक्त शेवटी नंतर शिल्लक राहतो. पण जे आपलं अहमनी प्राप्त होणारे जे ज्ञान आहे, अहम ब्रह्मास्मी वगैरे, तर ती ज्ञानसुद्धा त्याच ठिकाणी संपून जातं. तर गिरवाडमध्ये असं म्हटलेलं होतं, त्यांनी कर्पूरच अर्थ घेतलेला आहे. कर्पूरस्य मिषेणातीरात्मानं नाशयेद् यथा. कर्पूरस्य मिषेणातीरात्मानं नाशयेद् यथा. ज्ञानस्यापि हि संजातं तथैव ज्ञाननाशनात्. ज्ञानस्यापि हि संजातं तथैव ज्ञाननाशनात्. त्यांनी कर्पूर हाच अर्थ घेतलेला आहे, की कापूर जसा कापुराच्या निमित्तानं स्वतःचा नाश हा अग्नी विशेष मिशेण म्हणजे त्याच्या निमित्तानं त्याच्या रूपानं आत्मानं नाशेत. अग्नी काय करतो? स्वतःचा नाश करून घेतो. ज्ञानस्यही तज्ज्ञानम. ज्ञानाचंही तसंच होत असतं. कसं? तथैव अज्ञाननाशनात. अज्ञानाच्या नाशाबरोबर तज्ज्ञानम नश्यती. ते ज्ञानही नष्ट होतं. तसं जसं कापुराचं आणि अग्नीचं नातं आहे तसंच. म्हणून अभंगामध्ये ते म्हणतात, जैसा अग्नी किंवा जैसा अग्नी काकडा जळोन. मी यांनी म्हणलं तसं यांनी काकडा अर्थ घेतलेला आहे. किंवा जैसा अग्नी काकडा जाळोन जातसे विझोन आपणही. किंवा जैसा अग्नी काकडा जाळोन जातसे निमोन आपणही. तैसे अज्ञानाते नाहीसे करोन. तैसे अज्ञानाते नाहीसे करोन. ज्ञानते हि लीन स्वये होई. ज्ञानते हि लीन स्वये होई. म्हणजे कापराच्या निमित्तानं आपण स्वतः जळणं, अज्ञानाच्या नाशाबरोबर ज्ञानानंही नष्ट होणं, ही एक व्यवहारातली उदाहरणातून आपल्याला ही गोष्ट छान पटवून देतात. आता आजची 26वी झाल्यानंतर पुन्हा ज्ञानदेवांनी मागच्यासारखेच ओळीनं 4 दृष्टांत दिलेले आहेत, तेही आपल्याला समजून घ्यायचेत. याच्या आधीची जी ओवी होती त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की कीटक जो आहे तो स्वतःच्या भोवती जे जाळं निर्माण करतो, म्हणजे आपल्या घरट्याचं दार तो लावून घेतो आणि स्वतःलाच कोंडून घेतो, त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. तसंच अज्ञानाच्या निमित्तानं ज्ञानसुद्धा जणू काही गुदमरतं, आतल्या आत कोंडलं जातं आणि म्हणून ते ज्ञान नष्ट होतं. ती कालच्या ओवीचा म्हणजे परवाच्या ओवीचाही थोडा संदर्भ घेतला तर आपल्याला हे ज्ञान आणि अज्ञानाचं जास्त पटकन लक्षात राहील. आणि अज्ञान मात्र कापराप्रमाणेच संपताच ज्ञानही संपून जातं. म्हणजे काय आहे, याच्यातून एक असंही सांगता येतं की दुसऱ्याचं वाईट करण्याच्या नादात आपल्या पायावर आपण धोंडा ओढवून घेतो. एकदम मला एक छोटासा दृष्टांत आठवला आहे. असा दुष्ट मनुष्य असतो, शेजाऱ्यांचं नेहमी वैर असतं, तुम्ही ऐकलेलं असेल तो. एकदम आठवलं मला की अज्ञान हे अज्ञानाच्या नाशाच्या खटपटीत ज्ञान स्वतःला नाहीसं कसं करून घेतं, तर त्याला तो योग्य म्हणजे त्याला समर्पक असा सध्याच्या जगातला एक दृष्टांत. तर शेजाऱ्याचं भलं झालं की याला फार वाईट वाटायचं, म्हणून तो देवाची इतकी प्रार्थना करतो की देव त्याला प्रसन्न होतो आणि म्हणतो, तुला माग काय मागायचे ते, पण तू जे मागशील ना बरं का, तर दुसऱ्यासाठी जे तुला मागायचं असेल त्याच्या दुप्पट तुला मिळेल. तू दुसऱ्याचं जे मागशील दुसऱ्यासाठी, म्हणजे आता तो सारखा शेजाऱ्याचा विश्वास करत असा, तर म्हणे तुला त्याच्या दुप्पट मिळेल, त्याला जेवढं मिळेल त्याच्या दुप्पट मिळेल. तर देवांनी त्याच्या अंतरंगातलं ओळखलं होतं की दुष्टपणा जो आहे तो.
मग आता ह्यानं काय मागून मागावं? तो म्हणतो, देवा शेजाऱ्याचा एक डोळा जाऊ देत. आता हे देवांनी सांगितलं होतं की त्याच्या दुप्पट तुला होईल. मग स्वतःचे दोन्ही डोळे तो घालून बसतो. म्हणजे ज्ञानाचं अर्थात असं नाही आहे, पण ज्ञानाची ही पुढची हे आहे, पायरी आहे. पण इथं सहज एक व्यवहारातलं म्हणून मला ते आठवलं. आता 6वा हे बघूया आपण, 6वी ओवी. अज्ञानाचा टेका, अज्ञानाचा टेका, नसताही ज्ञान अधिका, फाके जव उपखा आपुला पडे. अज्ञानाचा टेका, नसताही ज्ञान अधिका, फाके जव उपखा आपुला पडे. तर 2-3 शब्द बघा. अज्ञानाचा टेका, टेका म्हणजे टेकण, आधार जो देतो त्याला टेका असं म्हणतात ना, टेकू लावला, टेका लावला. तर अज्ञानाचा टेका नसताही ज्ञान अधिका. जर आपल्याला अज्ञानाचा टेका नसता किंवा आधार नसता तरीसुद्धा काय, ज्ञान अधिका फाके, तर मग ज्ञान अधिकच वाढत राहतं. म्हणजे त्याचा आधार नसला तरीसुद्धा. जव उपखा आपुला पडे, पण काय होतं, उपखा म्हणजे नाश, जव म्हणजे होईपर्यंत, तोपर्यंत, म्हणजे आपला नाश होईपर्यंत आपलं ज्ञान वाढत राहतं. ज्ञानाचा संबंध किंवा आधार नसताना सुद्धा आपला नाश होईपर्यंत ज्ञान वाढत जातं. त्या बेडकीचं पण उदाहरण माहिती आहे ना तुम्हाला. तिला मी जगात, म्हणजे तिला असं वाटतं की मी ह्या डबक्यात राहते, हे डबकं माझं केवढं मोठं विश्व आहे. आणि आपली अशीच अवस्था असते. आपल्याला वाटतं की आम्ही केवढं डेव्हलप केलं आहे, आमची मुलांची अशी प्रगती झाली, आपल्याला एवढं सगळं छान झालेलं आहे. सगळ्या संसाराबद्दल, सगळ्या आपल्या परिवाराबद्दल आपल्याला अभिमान असतो. तसं त्या बेडकीला वाटतं की माझंच विश्व एवढं मोठं आहे, बस केवढं माझं डबकं आहे. तर बाहेरच्या डबक्यातनं एक, बाहेरून समुद्रातून एक येतो बेडूक आणि तो म्हणतो, काय गं बेडकी ताई कशी आहेस? तर म्हणे, मी छान आहे, मजेत आहे. तर म्हणे, तुझ्या एवढ्याशा बेडकात हे राहते तू, एवढ्याशा डबक्यात, मी किती लांबून आलो आहे. कुठून आला? समुद्रातून आलो. मग केवढा आहे समुद्र? ती फुगून बघते. आता इथंही अहंकाराची गोष्ट त्यांनी छान सांगितलेली. ती फुगते, एवढा आहे का तो समुद्र? नाही. एवढा आहे का समुद्र? नाही. एवढा आहे का समुद्र? नाही. अरे बापरे, ती इतकी फुगत राहते, इतकी फुगत राहते की शेवटी फट्ट दिवशी फुटून जाते आणि तिचा नाश होतो. म्हणजे आपल्याला आपल्याच पायावर आपण आपला धोंडा कसा ओढवून घेतो, अज्ञानामुळं किंवा अतिज्ञान झाल्यामुळं, अति फुगवटा आल्यामुळं, अहंकारामुळं, असं ते त्यांनी छान सांगितलेलं की आपल्या ज्ञानाचा स्वतःचा उपखा म्हणजे नाश हा घडत असतो किंवा पडे म्हणजे होत असतो. केव्हा? तव म्हणजे त्यावेळेला, जव म्हणजे ज्या वेळेला. अज्ञानाचा टेका नसला तरीसुद्धा ज्ञान अधिक वाढतं, फाकतं किंवा शेवटी नाश होतो, इतकं त्याची अवस्था होऊन जाते. जोग महाराजही सांगतात की अज्ञान आधी सर्व प्रपंचाचा निराश केल्यावर निराश्रित झालेल्या आत्मज्ञान स्वरूपी वृत्तीचा लय व्हायला लागतो. आता हे सगळं रोजच्या दैनंदिन जीवनातलं किंवा व्यवहारातलं आपलं जे अज्ञान आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की अज्ञान म्हणजे सगळ्या दृश्य गोष्टीला खरं मानणं. म्हणून त्या अज्ञानासह आणि हा सगळा प्रपंचच खरा मानून चाललेलो आहे. तर ह्याचा निराश केल्यानंतर मग काय होतं, तर आत्मज्ञान जणू काही निराश्रित होतं, त्याचा आश्रय संपतो. म्हणजे अज्ञानाच्या टेकावर तो जरा ज्ञान टेकलेलं असतं असं म्हणलं तरी चालेल. आणि मग त्या आत्मज्ञान रूपी वृत्तीचा म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे तिचा लय व्हायला लागतो. आणि मग ती वृत्ती जाता जाता क्षणभर अजून तिचा विकास होतो आणि मग लगेच तो लयाला जातो. म्हणजे आता त्याच्या मागची ज्ञानदेवांची भूमिका पुढच्या याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये सुद्धा खूप छान समजावून दिलेली आहे
की ह्या वेळेला म्हणजे या विषयाच्या बाबतीत आत्मज्ञानाच्या बाबतीत पुढे काही दृष्टांत दिले ते खूप छान आहेत. मी आत्ता म्हणलं तसं ह्या ओवीत फारसं त्यांना काही समजावून द्यायचं नाही, पण मुख्य दृष्टांत हा आहे. दृष्टांतपेक्षा सिद्धांत हा आहे की आपल्या स्वतःच्या अज्ञानाच्या नाशाबरोबर आपला ज्ञानाचाही नाश होतो आणि आपल्या हातानंच आपण तो ओढवून घेत असतो. आता जो मुक्त मनुष्य आहे, मुक्त मनुष्य म्हणजे आता ह्या सगळ्या जीवनमुक्त ज्याला म्हणतात, मागे मी सांगितलं होतं की जनक राजा हे आपल्या नेहमीच्या माहितीतलं उदाहरण दिलं जातं की तो जीवनमुक्त होता. म्हणजे एवढा राजा असूनसुद्धा, जीवन सगळं राज्यकारभार करत असूनसुद्धा तो कशामध्येही त्याला आसक्ती नव्हती, संग नव्हती, म्हणजेच तो मुक्त होता. तर अर्थात सगळ्याच मुक्तांच्या बाबतीत त्यांना काय वाटतं की जीव ब्रह्म आहे, म्हणजे जीव हाच ब्रह्म आहे. शंकराचार्यांनी सुद्धा एक छोटंसं विधान केलेलं आहे, मागंही मी सांगितलं असं. ते एका श्लोकामध्ये सगळं तत्वज्ञान सांग. हो काय बोला ना. आवाज नाही येते. का बरं? नाही येते. का बरं? आवाज येत नाहीये. आवाज ब्रेक होतोय. पण ब्रेक होतो क्लिअर नाही येत आहे. अरे बा, नीट समजत नाही मला. हो मग आता काय? आवाजच येत नाहीये. बरं आता बघा येतंय का? आता येतोय का? आता येतोय? आता येतोय का? नाही येत. मग आज काहीतरी रेंज गेलेली दिसतीये. मग मी आता जवळ घेतला फोन, आता बघा. अवघड आहे. येतोय जरा. येतोय ना? मगापेक्षा थोडासा लांब ठेवला होता. हो बरं. हां आता येत असेल. मग ठीक आहे. बरं, आपण ज्ञान आणि अज्ञानाच्या बाबतीतलं हे सगळं प्रकरण आहे आणि ते समजून देत आहेत आपल्याला ज्ञानदेव. तर आत्ता असं सांगत होते की जीवनमुक्त म्हणजे अगदी सगळ्यांच्या माहितीचं उदाहरण म्हणजे जनक राजा. तर जनक राजा कसा होता? तर एवढा राज्यकारभार करत होता, पण तो तत्त्वज्ञानी होता, आत्मज्ञानी होता, मुक्त झालेला होता. जीवनाबद्दल त्याला अजिबात आसक्ती नव्हती. त्याच्याबद्दलचं पण एक छोटीशी कथा आहे बघा, म्हणजे आत्ता मला एकदम आठवली. जनक राजा वसिष्ठांकडे गेले, म्हणजे सगळेच साधू संत सगळे कथा म्हणा किंवा जे काही ज्ञान घेण्यासाठी गेलेले असतात, प्रवचनासाठी गेलेले असतात वसिष्ठांकडे. आणि सगळे चर्चा सुरू असते. एकदम ते वसिष्ठ काय सांगतात की अरेच्या जनक राजा, आणि सगळ्यांची चुळबुळ असते, सगळ्यांना जास्त जनक राजाबद्दल थोडं हे वाटत असतं, काय ज्याला आपल्या हल्लीच्या भाषेत जेलसी, की एवढा काय हा जीवनमुक्त आहे, एवढं काय याचं कौतुक, हा तर राजा आहे, सगळे उपभोग घेतोय. तर ते वसिष्ठ म्हणतात की अरे जनक राजा, तुझ्या राजवाड्याला आग लागलेली आहे, आग लागली आहे. तर ते बाकीचे जे साधू होते, सामान्य होते, म्हणजे ते एवढे काही वरच्या लेवलला पोचलेले नव्हते, तत्त्वज्ञानी नव्हते अगदी. आणि मग त्यांना वाटतं अरेच्छा, ह्याच्या राजवाड्याला आग लागली म्हणजे आता आपल्याला सगळं, आपणही त्यात जळून खाक होणार, म्हणून ते सगळे बाहेर पडतात. भरा सगळे बाहेर निघून जातात, म्हणजे आता आपण त्याच्यात सुरक्षित राहायला पाहिजे. आणि जनक मात्र एकटा तिथे राहतो. तर वसिष्ठ म्हणतात अरे जनका, तुझ्या राजवाड्याला आग लागली, बाकी सगळे निघून गेले आणि तू इथं कसा राहिलेला आहेस? तू म्हणतो की जे व्हायचं असेल ते होऊ देत ना. आता त्याच्यासाठी मी पळत जाऊन माझा जीव वेगळा काही वाचवण्यात अर्थ नाही आहे. मला इथे राहूनच जी मुक्ती मिळणार आहे, इथे राहून, ती मला जास्त महत्त्वाची आहे. तत्त्वज्ञान ऐकत किंवा प्रवचन ऐकत. आणि सगळेजण बाहेर जातात, बघतात काही राजवाड्याला आग लागलेली नसते, काही नसते. आणि मग सगळे हळूहळू येऊन बसतात. तेव्हा आणि त्यांना लक्षात येतं की फक्त जनक राजा एकटा तिथं बसलेला आहे, म्हणजे तो अजिबात, ज्याला अविचलित,
अजिबात विचलित झाला नव्हता, याला मुक्त म्हणतात. तर त्या मुक्ताच्या बाबतीतलं हे सगळं वर्णन आहे, ज्याला ज्ञान आणि अज्ञानाच्या तो पलीकडे गेलेला असतो. तर त्याला जीव हेच ब्रह्म आहे. मी शंकराचार्यांचं विधान सांगत होते आणि पुन्हा एकदा आठवण झाली की जनकराच्या राज्य म्हणजे आयुष्यातली हे असे बरेच प्रसंग आहेत. मागं त्यांच्याकडे दुसरे शिष्य आलेले असतात, त्यांचंही गोष्ट सांगितली होती मी. तर शंकराचार्य एका वाक्यात, एका श्लोकात सगळं तत्त्वज्ञान अद्वैताचं जे सांगतात ते म्हणतात, एक सुद्धा नाही, पूर्ण सुद्धा नाही, अर्धा श्लोक सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुच्चै ग्रंथकोटिभिः. कोटी ग्रंथातून जे सांगितलेलं आहे ते मी श्लोक अर्धेनं म्हणजे अर्ध्या श्लोकातून सांगतो. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न अपरहा. आता ही शेवटची ओळ महत्त्वाची. ब्रह्म सत्यम म्हणजे फक्त परब्रह्म हे सत्य आहे. जगन मिथ्या, हे सगळं जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे नाशवंत आहे. हे तर दिसतंय म्हणजे त्याला खोटं कसं म्हणायचं. आणि जीव आणि ब्रह्म, जीवो ब्रह्मैव म्हणजे जीव हाच ब्रह्म आहे. न अपरहा, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भेद नाही. आपण जसं अहम ब्रह्मास्मी म्हणतोय, पण याचे यावत वस्तूमध्येही परब्रह्म आहे. त्यामुळं ब्रह्म आणि जीव ह्यात फरक नाही. तसं जो मुक्त आहे त्याला माहिती असतं की जीव हाच ब्रह्म आहे, जीव ब्रह्म आहे हे त्याला माहिती असतं. आणि जगतसुद्धा ब्रह्म आहे हेही त्याला माहिती असतं. म्हणजे त्याला अजून पुढचं ज्ञान झालेलं असतं. आपण फक्त इथपर्यंत राहतो की माझ्या जीवाचंच, माझा जीव म्हणजेच परब्रह्म आहे हे ऐकून ऐकून आपल्या डोक्यात बसलेलं असतं. मग आपण नंतर अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत येतो की मी ब्रह्म आहे. पण हे जीव जगत सगळं, बाकीचं सगळंही ब्रह्म आहे इथपर्यंत आपली अजून गाडी पोहोचलेली नसते. आणि त्यामुळं मनामध्ये किंवा त्या बुद्धीमध्ये अशी वृत्ती उठत असते. म्हणजे बुद्धीचा जरा विषय जो आहे तो ग्रहण करणारा थोडासा काय होतो, त्याच्यामध्ये बदल होतो किंवा त्या वृत्तीला आश्रय मिळतो, त्याला विषय हवा असतो. आणि वृत्तीज्ञान जी म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे किंवा असे जे भाव आहेत, तर तो जीवच परब्रह्म आहे किंवा ब्रह्म आहे हे त्याला समजलेलं असतं मुक्ताला. आणि जीव ब्रह्मैक्य आणि जगत ब्रह्मैक्य या दोन्ही गोष्टी त्यांनी पूर्णपणे जाणलेल्या असतात. त्याला अद्वैत ज्ञान प्राप्त झालेलं असतं. पण अद्वैत ज्ञानामध्ये सुद्धा थोडंसं गुप्तद्वैत असतं. पण मुक्ताच्या बाबतीत मात्र त्याला द्वैत कुठंच दिसत नाही. किंवा द्वैत ज्ञान किंवा विवृत्त काय म्हणलं आता, वृत्ती ज्ञान हे कुठेही त्याच्या ठिकाणी राहतच नाही, अजिबात उरतच नाही. का बरं? तर नंतर जे ज्ञान त्याला झालेलं असतं, आपल्या पुढे गेलेला असतो तो, तर त्या पुढच्या ज्ञानामुळं त्याला उत्तर ज्ञान असं म्हटलेलं आहे खंदारकरांनी. तर उत्तर ज्ञानामुळं पूर्वज्ञानाचा नाश होतो. आता जे मगाची विधान केलेलं आहे की कापुराच्या अग्नीबरोबर, कापूर हा अग्नीबरोबर किंवा अग्नी लावला की जळून जातो आणि त्याच्याबरोबर अग्नीही जळून जातो. तसं पूर्वज्ञानाचा नाश होतो. आधी अज्ञानाचा नाश होतो, नंतर पूर्वज्ञानाचा नाश होतो. तो कशामुळं? नंतरच्या ज्ञानामुळं, उत्तर ज्ञानामुळं. आणि त्या काळात वृत्तीचा विषयाशी काहीही संबंध राहत नाही. आपला क्षणोक्षणी कुठल्या ना कुठल्या तरी विषयाशी संबंध असतो. 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय आहेत. आपण ठरवू की वाईट गोष्टी पाहायच्या नाहीत, पिक्चर पाहायच्या नाहीत, ठीक आहे, ठरवलं. अजिबात चित्रपटाकडे लक्ष देणार नाही, टी व्हीकडं पाहणार नाही, काही नाही, हे ठरवलं. पण कदाचित मग थोडंसं असं वाटतं की जाऊ दे, निदान श्रवणेंद्रियांना तरी समाधान मानूया, म्हणून आपण ऐकत राहतो. मग काहींना बघा वेगवेगळ्या प्रकारची म्युझिक आहे ती ऐकत राहावी वाटतात. असं म्हणजे की कुठल्या ना कुठल्या तरी वृत्तीचं ज्ञान हे घ्यावंच वाटतं किंवा तो घेतच राहतो. पण जो मुक्त आहे त्याला कुठल्याही इंद्रियांचा तो आहारी जात नाही. सगळ्या इंद्रियांवर त्यांनी ताबा मिळवलेला असतो. मग त्याच्या ज्या अवस्था असतात त्या कशा आहेत की समाधी अवस्था, सुषुप्ती अवस्था किंवा मूर्छा. मूर्छा म्हणून एक
योगामध्ये सांगितलेलं आहे की त्यावेळेला कुठलाही भाव उरत नाही. तर या सगळ्या अवस्थेत त्याच्या ठिकाणी कुठलंच वृत्तीज्ञान नसतं आणि विषयाचा नाश झाला तरीसुद्धा विषयांचा नाश होतो. समजा आता आपण बंधन घेतलं की नाही, मी आता कुठल्याही ज्ञानाच्या विषयाच्या आहारी जाणार नाही, आत्ता म्हटलं तसं काही बघणार नाही, काही वाईट ऐकणार नाही, अति खाणार नाही किंवा अभक्षभक्षण करणार नाही रसेनेंद्रियांनी, त्वगिंद्रियांनी, स्पर्शज्ञानसुद्धा फक्त चांगल्या गोष्टीचं, भगवंताच्या सान्निध्याचाच फक्त घेईन, असं सगळं प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत ठरवलं. म्हणजेच सगळ्या विषयांचा नाश झाला तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी वृत्ती म्हणजे अगदी सूक्ष्म रूपानं सुद्धा तिथं काहीही उरत नाही. आणि एकाच विषयाचं अनुसंधान ठेवून बुद्धीला श्रम झाले किंवा आपण आता वृद्ध झालो, वार्धक्य आलं, काहींना रोग झाले, आजार झाले किंवा काहींना मादक पदार्थाचं सेवन केल्यामुळं बुद्धी ही जड आणि मूढ होत असते. पण या मुक्ताला त्या गोष्टीचा कशाचाही अनुभव नसतो, पण तो त्याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणून मुक्ताची बुद्धी, जसं मुद्दाम जनक राजांचं उदाहरण सांगितलं की त्यांची जशी बुद्धी ही जीव आणि ब्रह्माचं ऐक्य जाणत असते, जगत आणि ब्रह्माचं ऐक्य जाणत असते, म्हणजे ती एकरूप झालेली असते आणि त्याचं अनुसंधान दीर्घकाळ कायम राहतं. पर राजवाड्याला आग लागली कळलं तरीसुद्धा तो अजिबात हललेला नाही आहे. आणि समाधी अवस्थेमध्ये म्हणजे ब्रह्मरूपच झालेला असतो. त्यामुळं कुठलीही वृत्ती, चित्तवृत्ती असो, बुद्धीची वृत्ती असो, त्या ठिकाणी उरत नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे हे समजलं तरी जगत ब्रह्म आहे ही पुढची अवस्था किंवा पुढची ज्ञानाची जी पायरी आहे ती त्याला प्राप्त झालेली असते. आणि ब्रह्मविषयक अज्ञानाचं आवरण घालवणं हे वृत्तीज्ञानाचं प्रयोजन आहे. ब्रह्माचं खरं ज्ञान आपल्याला होत नाही. आपण जे म्हणतो ना तसं काल परवा त्यातही म्हणत होतं की आवरण, एखादं पांघरुण जसं घातलं जातं आणि आतल्या वस्तू झाकल्या जातात. लहान मुलांना पांघरुण घेतो आणि मग त्याला त्या अंधाराची भीती वाटत राहते, कारण ते आवरण आहे. मग ते आवरण काढलं की उजेडाचं ज्ञान होतं. तसं इथे ब्रह्मविषयक जे ज्ञान आहे त्याला अज्ञानाचं आवरण आलेलं आहे आणि ते घालवणं हे या वृत्तीज्ञानाचं प्रयोजन असतं. म्हणजे बुद्धीची वृत्ती जी आहे तिचं, बरं का. म्हणजे मग ते प्रयोजन संपल्यानंतर वृत्तीज्ञानाचा सुद्धा विकास होतो. म्हणजे वृत्ती कुठलीच राहत नाही आणि तो नाशाच्या पूर्वीचा असतो. म्हणजे पूर्ण नाश होत नाही तिथे त्याचा. साखरे महाराज सुद्धा म्हणतात की अज्ञानाचा टेका नसताना ज्ञान अधिक फाकतं, म्हणजे तो आपला नाश करून घेतो. म्हणजे इतकं वाढतं, मग अशा त्या बेडकीच्या उदाहरणासारखं, की इतकं ज्ञान फाकतं की पूर्ण त्याचा त्या कापुरासारखा किंवा अग्नीसारखा नाश होऊन जातो. आता ही वृत्ती कुठली आहे हो? आपण फक्त जीव जगत खोटं आहे किंवा हे सगळं दृश्य जगत खोटं आहे, संसार खोटा आहे, पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण किती विचार करत असतो. आधी मी कोण आहे, पहिला मी आपल्यातला जात नाही. हल्ली तर ओळख करून देण्याची पहिली पद्धत असते अहम किंवा मायसेल्फ, अमुक तमुक, आणि मग ते सगळा परिचय करून द्यायचा. मग आपण जितके मोठे आहोत, आपण जितके श्रेष्ठ आहोत ते पटवून देण्याचा भाग असतो. म्हणजे मी, आणि पुन्हा आपण सांगणार मी भारतीय आहे, मी महाराष्ट्रातला आहे, मी अमक्या गावचा आहे, आमच्या गावाचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे हा मीपणा जो आहे ना, हा वृत्तीचाच भाग आहे. पुन्हा सगळे म्हणतात आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो, केवढं आमचं भाग्य आहे. म्हणजे मी मनुष्य आहे किंवा मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मीच करता आहे, या सगळ्या ह्याचं मी केलं हो. आता बघा निवडणुकांचं आलंय वारं, सगळे ऐकत असतील, अनुभवत असतील. वॉर्डमधून 4-4 जण उभे राहतात, प्रत्येकजण सांगतो मी असं करणार आहे. अक्षरशः रिक्षा अशा फिरतायत हे केलेल्या, कुणी त्यात माणूसही नसतो, नुसती आपली कॅसेट फिरत असते, स्पीकर तो माईक फिरत असतो आणि ऐकत असतात. हे करणार, समाजासाठी करणार, सुधारणा करणार, हे करणार, ते करणार.
तर हे सगळा जो मीपणा आहे, मी करता किंवा मी भोगता, एवढ्या राज्याचं सगळं मी भोगतोय, सगळं मी करतोय. तर हे जे मी माझं कर्तृत्व भोक्तृत्व हे जे सगळं वाटतंय ना, ते सगळं अज्ञान आहे. आणि तो अज्ञानाचा अंश प्रत्येकाच्या ठिकाणी असतो. फक्त साधू संत त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. आपण त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा म्हटलं तरीसुद्धा इतकं सोपं नाही आहे, इतकं सहज नाही आहे. पण हळूहळू या मीचा ऱ्हास करायचा. आणि मी कसा आहे तर नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, असं सारखं म्हणायला पाहिजे. मी देह आहे, मी अमुक आहे, या ज्या सगळ्या वृत्ती आहेत या वृत्तींचा नाश करायचा. म्हणजे मग मी ब्रह्मस्वरूप आहे हे सुद्धा ज्ञान राहणार नाही, त्याच्या पलीकडे आपण जाऊ. जसे जगत सर्व ब्रह्म आहे असा जो अनुभव येतो त्याला, त्यामुळे त्याला कुणाशीच वैर नसतं, कुणाबद्दल कुठल्या गोष्टीमुळं आनंद दुःख या गोष्टी काहीच येत नाहीत. म्हणजे प्रत्येक क्षणी तो एकच अनुभव घेत असतो. सच्चित आनंद स्वरूप जे आहे, परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते इथं त्याला अनुभवायला मिळतं. पण ते मुक्ताच्या किंवा संतांच्या बाबतीत आहे. आम्हाला मात्र अजूनही खूप प्रगती करायची असते. आपण समजून घेतोय, ज्ञानदेवांनी अनुभवामृत लिहिलं आहे, अमृताचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यातून ते स्वतः अनुभवत असताना आपल्याला सांगतायत की अशी अवस्था असते. आता गिरवाणमध्ये काय म्हणतात बघा, अज्ञानस्याश्रयाभावं ज्ञानाधिक्यम यदा भवेत. तो टेकूचा अर्थ यांनी छान घेतलेला आहे. अज्ञानस्याश्रयाभावं म्हणजे अज्ञानस्य आश्रयाभावं, आश्रयाच्या भावामुळं किंवा अभावामुळं. ज्ञानाधिक्यम यदा भवेत, ज्ञानाचं अधिक्य जेव्हा होईल, तदा ज्ञान विनश्येत, त्यावेळेला ज्ञानाचा विनाश होईल. विनाशे विपरीतता, आणि मग विनाश झाल्यावर या सगळ्या विपरीत बुद्धी आहेत किंवा वृत्ती आहेत त्यांचा नाश होईल. अभंगामध्ये काय म्हणतात स्वरूपानंद, मुनिद्वैतासीच जेथे नाही ठाव, मुनिद्वैतासीच जेथे नाही ठाव, तेथे ऐक्य भाव तोही मिथ्या, तेथे ऐक्य भाव तोही मिथ्या. मिथ्या ज्ञानाचा करोनिया नाश, मिथ्या ज्ञानाचा करोनिया नाश. ज्ञान हे विशेष वाढे जीवा, ज्ञान हे विशेष वाढे जेव्हा. म्हणजे ज्ञान हे विशेष आहे आणि सगळा अज्ञानाचा जेव्हा नाश होतो तेव्हा ती अवस्था आपल्याला प्राप्त होईल. ज्ञान आणि अज्ञानातला सूक्ष्म फरक म्हणा किंवा त्याची जी गती प्रगती आहे ती हळूहळू सांगतात. त्याच्यासाठी पुढे आता 4 दृष्टांत दिलेले आहेत. जे अज्ञानाचा आधार संपला की ज्ञान अधिक प्रकाशित होतं असं वाटतं, पण ते स्वतःचा सुद्धा त्याच्यात म्हणजे विनाश करत असतं किंवा लय करत असतं, त्या कापूर आणि अग्नीसारखं. म्हणजेच अज्ञानाचा आधार नसताना त्याच्या सापेक्षतेनं जे ज्ञान आहे, असणारं जे ज्ञान आहे ते इतका त्याचा विस्तार होतो की अतिविस्तारल्यामुळं त्याचा नाश होतो. पण गुलाबराव महाराज मात्र म्हणतात की अज्ञानाचा संबंध नसताना सुद्धा आपला नाश होईपर्यंत ज्ञान वाढतच असतं. आपण म्हणतो ना, हो नाही अजून कमी पडले, अजून हे राहिले ते राहिले, इतकं करत राहतोय की शेवटी त्या ज्ञानालाही काही मर्यादा आहे हे लक्षात राहत नाही आणि शेवटी ते ज्ञानसुद्धा तिथे संपून जातं. आता त्याच्यासाठी दिलेले दृष्टांत पुढचे आपण बघूया. थोडंसं पुढची एक ओवी आपली होऊन जाईल. हां, दशाही हे निमालिया, दशाही ते निमालिया, येणे जे उवाया, ते केवळ नाशावया दीपाचे परी. आता दिव्याचं सुद्धा उदाहरण
किती वेळा ज्ञानदेव घेत असतात. निमालिया म्हणजे नाहीसा झाल्यावर, म्हणजे शांत झाल्यावर. आपण पाहतो दिवा लावतो, सांजवात लावतो, किंवा आता नवरात्र षडरात्रात तेवढे 7 दिवस 9 दिवस 6 दिवस अखंड दीप तेवत असतो. ते इथे त्यांनी म्हटलेलं आहे की दीपाची आहे निमालिया, म्हणजे दीप ज्या वेळेला कधी ना कधीतरी तो संपतो आणि मग त्याची काय अवस्था होते. 10ही दिशा ते निमालिया, दशाही ते निमालिया. दशा म्हणजे अवस्था. ती त्याची जी अवस्था आहे ती संपून जाते. येणे जे उवाया ते केवळ नाशावया दीपाचे परी. उवाया, आता शब्द कसे वापरलेत बघा, निमाया आणि उवाया. उवाया म्हणजे उत्कर्षासाठी, उत्कर्षानं वाढ होणे, उत्कर्षाची वाढ होणे, उत्कर्ष होणे. म्हणजे एक रोजच्या व्यवहारातला दृष्टांत दिलाय बघा. कधी कधी दिवा आपण लावतो, त्यातलं तेल संपत येतं आणि मग शेवटच्या क्षणी तो खूप मोठा होतो, ती ज्योत खूप मोठी होते. ते इथं सांगितलेलं आहे की जशी ती निवायची वेळ आल्यानंतर किंवा शांत व्हायची वेळ आली की तो दिवा अधिक प्रज्वलित होतो, मोठा होतो आणि मग ती कधीकधी वातसुद्धा पूर्ण संपून जाते, पण दिवा त्या ठिकाणी शांत होतो. तशी अवस्था या ज्ञानाच्या आणि याच्या बाबतीत त्यांनी सांगितलेली आहे की अज्ञान दशा संपल्यावर सुद्धा ज्ञानाची वाढ म्हणजे विझण्याच्या वेळेला दिवा मोठा होतो, त्याप्रमाणे केवळ स्वतः क्षीण होण्याकरताच ती असते. ज्ञानाची वाढ स्वतः क्षीण होणं, स्वतः पूर्ण संपणं याच्यासाठी असते. म्हणजे काहीच कुठलीच वृत्ती, ज्ञानाची सुद्धा वृत्ती उरायची नाही आहे, पूर्ण परमात्मरूप ब्रह्ममय होऊन जायचे. आणि त्याच्यासाठी हे दिव्याचं उदाहरण त्यांनी खूप छान असं आपल्याला दिलेलं आहे. चार दृष्टांती दिले, त्याचे 4 ओव्या, जसं मागचं प्रकरण संपता संपता दिलं होतं तसं, पण आपण एवढी आज एकच घेऊया. म्हणजे वात, आणि हा तर नेहमीचा अनुभव आहे की अगदी सुंदर त्यावेळेला मोठा दिवा होतो, ज्योत मोठी होते आणि तो केवळ आपल्या नाशाकरताच किंवा नाश करण्यासाठीच. दिव्याचं मोठं होणं हा त्याचा नाश असतो, तसं ज्ञानाचं मोठं होणं हा सुद्धा ज्ञानाचा नाश असतो. आत्ता जे सांगितलं त्यांनी की सामान्य आणि मुक्तामधला फरक सांगितलेला आहे की आपल्याला सुद्धा आपण इतकं ज्ञान वाढवत राहतो, इतकं ज्ञान वाढवत राहतो की शेवटी त्या ज्ञानाचा नाश होतो. तो कशा होतो तर या दिव्याप्रमाणे होतो. 4 दृष्टांत दिलेत, वाचून भक्त ठेवते, उद्याला ते होतील आपले. आता दशा हि ते निमालिया, येणे जे वाया ते केवळ नाशावया दीपाचे परी. दशा हि ते निमालिया, येणे जे वाया ते केवळ नाशावया दीपाचे परी. आता आवाज आला ना सगळ्यांना व्यवस्थित? हां. उठणे की पडणे कुचभाराचे कोण जाणे. 4ही वाचून ठेवते फक्त आज. उठणे की पडणे कुचभाराचे कोण जाणे, फाकणे की सुकणे जाऊळाचे. काय शब्द वापरले तो. उठणे की पडणे कुचभाराचे कोण जाणे, फाकणे की सुकणे जाऊळाचे. जाऊळ म्हणजे जाईची फुलं, त्याला जाऊळाचे म्हणले. तरंगाचे रूपा येणे तयाची नाव निमणे. सगळी उदाहरणं एका ह्याच्यात घेतली त्यांनी. तरंगाचे रूपा येणे तयाची नाव निमणे, का विजूचे उदय जणे तोची असतू. विजू म्हणजे वीज. तरंग तर माहितीच आहेत आपल्याला. तरंगाचे रूपा येणे तयाची नाव निमणे. मोठी लाट आली की समजायचं की ती आता विरणार आहे. कायम राहते का होती लाट? तरंग नाही राहत. फूल खूप फुलतं, जाईचं असू दे, त्यांनी उदाहरण ते जाऊळाचे म्हटलेलं आहे. खूप मोठं फूल झालं की याचा समजायचं ते नाश आहे. कळी असते बघा, तेव्हा तिला थोडंसं अजून वाढायला चान्स असतो, संधी असते.
दुसऱ्या दिवशी एखादी पाकळी उमललेली असेल किंवा उमलायला लागते, नंतर हळूहळू. तसे ही चारही उदाहरणं छान दिलेली आहेत. तरंगाचे रूपा येणे तयाची नाम निमणे, काविजूचे उदय जणे तोची असतू. आणि वीज जेव्हा कडाडते चमकते, नाही का, पावसाळ्याचा आपण यंदा खूप अनुभव घेतलेला आहे. तर जेव्हा ती मोठी प्रकाशते तेव्हाच तिचा नाश होतो. ती अदृश्य असताना तिचा नाश नसतो, पण ती जेव्हा अशी चमकते चकाकते आणि मग ती संपून जाते. तसं हे ज्ञान आणि अज्ञानाचं नातं त्यांनी खूप सुंदर उदाहरणातनं दृष्टांतातनं समजावून दिले. उद्याला बघूयात आपण दृष्टांत हे सगळे बाकीचे समजून घेऊ. आज कोणी म्हणणार आहे प्रार्थना? काल कोणतरी म्हणलं होतं मी उद्या म्हणणार आहे. म्हणा 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 म्हणा. समुदितमी करम आदरम अंतरेज्ञः त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृत गिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं स्वाङ्मुदिकल्पं नवतदीयं वयक्वचाल्पं विषयत्रिपदा प्रातमनल्पं विषय विपदाम्रात्यमनल्पं येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपा प्रसाद यस्य श्रवणात् परमानन्द हितो यत्र वृतनिजन्द काव्यतत्त्वयो ऋतवन्तं तल रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं ज्ञानेशोऽनुभवा मृतं वर्चयत् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात परमार्थ गीत सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशेन उज्जीविते गुणगणो ज्ञानेश्वरं ज्ञानेश्वरं तं कृती आरती ज्ञानराजा महाकैवल्या तेजा सेविचे साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इतने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी ओव्या गोपी कानारी नारद तुंबरू सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट हुय बोली विश्वब्रह्माची तेले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविची साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय श्री कृष्ण भगवान की जय जय ज्ञानेश्वर हे श्री भगवान